बदली हवी विनंतीनुसार, नको कुणाच्या मर्जीनुसार. बदली हवी विनंतीनुसार, नको कुणाच्या मर्जीनुसार. सरसकट बदल्यांचे धोरण, परिचारिकांचे मरण. सरसकट बदल्यांचे धोरण, परिचारिकांचे मरण. आम्ही हजर. मग आमच्याच कुटुंबावर का आमची नजर, रुग्णांच्या सेवेला आम्ही हजर. मग आमच्या कुटुंबाला आम्ही का नजर. प्रशासकीय बदली रद्द करा, प्रशासकीय बदली रद्द करा, परिचारिकांचे कुटुंब वाचवा. प्रशासकीय बदली रद्द करा, परिचारिकांचे कुटुंब वाचवा. ताई, आज तुम्ही ग्रामीण रुग्णालयाच्या गेटवरती आंदोलन करताय. काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? काय आंदोलन करताय? आज आम्ही ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 21 मे एकाच दिवशी आणि एकाच वेळेवर सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व गव्हर्मेंटमध्ये ज्या कार्यरत अधिपरिचारिका आहेत त्यांनी आज आंदोलन केलेले आहेत. आंदोलनाचं कारण हेच की आमच्या ज्या प्रशासनाने ज्या बदल्या ठरवलेल्या आहेत त्यांच्यामुळे आमच्या कुटुंबावर फार परिणाम होतो, आमच्या मुलांवर शिक्षणाचा परिणाम होतो, ज्या कारणाने आमच्या मुलांच्या शैक्षणिक जीवनावर इतका परिणाम होतो की आम्ही 5 वर्ष शासनाने 6 वर्षची बदली आम्हाला दिलेली आहे स्थायिक. आम्ही कुठंतरी ती सेटल होतो आणि परत 6 वर्षांनी परत रिपीट आम्हाला तोच एपिसोड करावा लागतो की पूर्ण आमचं स्थायिक आम्ही करतो, आमच्या मुलांना आम्ही नवीन शाळेत घालतो, मग परत 6 वर्षांनी तेच रूटीन आम्हाला परत करावं लागतं. यामुळे आमच्या मुलांच्या शैक्षणिक जीवनावर फार परिणाम होत आहे. त्यांचं मग मन लागत नाही, त्यांचा मानसिक नंतर त्यांच्या शैक्षणिक जीवनावर याचा परिणाम होत असतो. तुमच्या काय मागण्या आहेत नेमक्या? आम्हाला शासनाला हे सांगायचं आहे, विनंती आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाला ही विनंती करतो की शासनाने आमचा विचार करावा आणि ह्या ज्या प्रशासकीय बदल्या आहेत त्या रद्द कराव्यात. आरोग्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो, तेही शांततेचित्तेने हे करतो की आम्हाला ह्या ज्या बदल्यामध्ये तुम्ही आमचं जे मरण होत आहे बदल्यांमध्ये ते तुम्ही थांबवावे आणि आमचा प्रामाणिकपणे आणि सहानुभूतीचा विचार करून ह्या बदल्या शासनाने त्या रद्द कराव्यात. तसंच जर बघायला गेलं तर आपल्या शासनामध्ये ज्या कार्यरत अधिपरिचारिका आहेत त्यांचे जे हजबंड आहेत ते काही केंद्र शासनामध्ये आहेत, काही डिफेन्समध्ये आहेत, कुणाचे इथे बिझनेस आहेत, कुणी त्यांच्या पोटापाण्याचे विषय इथे आहेत, ते स्थिर करतात किंवा मग त्या अनुषंगाने अधिपरिचारिका ज्या असतात त्या ट्रान्सफर घेतात. मग ट्रान्सफर झाल्यानंतर मग पती पत्नी एकत्रीकरणामुळे त्या दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये जातात. त्याच्यामुळे पती पत्नीचा जो आहे तो एकत्रीकरणाच्या याच्यावर पती पत्नी एकत्रीकरण नसल्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर हा दुष्परिणाम होतो आणि त्यांचे मानसिक आणि कौटुंबिक मतभेद होतात. कट कराल ना का परत बोल? प्रशासकीय बदली जी होती ती नुसती परिचारिकेची होत नसून तिच्यासोबत तिच्या कुटुंबाची पण होत असते. त्या कुटुंब म्हणजे परिचारिका जी एक फिमेल आपल्या फील्डमध्ये जे आहे की परिचारिका जास्ती करून स्त्रिया आहेत, तिच्या कुटुंबामध्ये तिच्यावर सगळ्या लोकांची जबाबदारी असते, जसे आई वडील सासू सासरे लेकरांची तिच्या. त्याच्यामुळं जर बदली झाली तर ते सगळं तिचं जे गणित बसलेलं असतं घराचं ते सगळं चुकतं. पोरांवर संस्कार होत नाही वेळच्या वेळी. वृद्ध जे असतात आई वडील म्हणा सासू सासरे म्हणा त्यांच्या सेवेमध्ये कुठंतरी अडथळा निर्माण होतो. या गोष्टीसाठी आम्ही या बदल्यांचा विरोध करतो. प्रशासकीय बदली रद्द करा, रद्द करा, रद्द करा, प्रशासकीय बदली रद्द करा, रद्द करा, रद्द करा. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना एकच जिद्द एकच निर्धार, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना एकच जिद्द एकच निर्धार. प्रशासकीय बदली रद्द करा, रद्द करा, रद्द करा, प्रशासकीय बदली रद्द करा, परिचारिकांचे कुटुंब वाचवा.